नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती जी सेकंड मेरिट लिस्ट येणार आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 700 ते 1000 नवीन विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे. म्हणजे जे सेकंड मेरिट लिस्टची वाट पाहतात विद्यार्थी मित्र त्यांच्यामध्ये मित्रांनो साधारणपणे एक 300 ते 1000 नवीन विद्यार्थी फक्त ऍड होणार आहेत. म्हणजे लक्षात घ्या, ज्या जीडीएच्या 28,000 प्लस ऑल ओव्हर दी वॅकन्सीज आहेत त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्र सरकारला 3553 एवढ्या जागा आहेत मित्रांनो. ऑल ओव्हर 3553 महाराष्ट्र सरकारसाठी आहेत. आता पहिली मेरिट लिस्ट लागली त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे पर्सेंटेज चांगले असून सुद्धा नाव आलेलं नाहीये, म्हणून ते विद्यार्थी मित्र सेकंड मेरिट लिस्टची नाव वेट करत आहात. ती सुद्धा लवकरच लागेल. मग आता त्या लिस्ट मध्ये नेमकं चान्स कोणाला आहे आणि किती विद्यार्थी ऍड होणार आहेत? साधारणपणे 300 ते 1000च नवीन विद्यार्थ्यांच्या त्याच्यामध्ये नाव ऍड होणार आहेत. ते का तेवढेच होणार आहे? मग तुमचे पर्सेंटेज चांगले असून तुम्हाला चान्स मिळणार आहे का नाही, सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये सांगून घेतो. लक्षात घ्या मित्रांनो, आता जी पहिली मेरिट लिस्ट लागली त्याच्यामध्ये 3547 एवढ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये झालंय. 3547 फर्स्ट मेरिट लिस्ट आणि टोटल जागा आहेत 3553. म्हणजे जेवढ्या जवळपास 99% जेवढ्या जागा आहेत महाराष्ट्र सरकारला तेवढ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. परंतु हे फायनल सिलेक्शन आहे का? नाही. याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे, म्हणजे चालू आहे ते 23 मार्च पर्यंत. सो त्याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी ड्रॉप आउट होतात. काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात नाहीत, त्यांना दुसरा जॉब लागलेला असतो किंवा त्यांचं फोकस टार्गेट वेगळं असतं. दुसरा पॉइंट, काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये आउट होतात. ते विद्यार्थी किती आउट होतात? त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचं काय होतं, सगळे डॉक्युमेंट रेडी असतात पण कुठलं तरी डॉक्युमेंट मिसिंग असतं, त्यांना वेटिंग लिस्टवर ठेवलं जातं किंवा ते जर शेड्यूल टाइममध्ये नाही दिलं तर त्यांना सुद्धा इथे आउट केलं जातं. म्हणून या पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये जरी 3547 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल तरी त्याच्यातले साधारणपणे 10 ते 30% विद्यार्थी ड्रॉप होतील मित्रांनो, इथे लक्षात घ्या. आणि हे जे 10 ते 30% रेंज मधले जे विद्यार्थी ड्रॉप झाले त्यांच्या अगेन्स्ट तुमची सेकंड मेरिट लिस्ट पब्लिश केली जात असते. आता ही सेकंड मेरिट लिस्ट या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात एंडिंग पर्यंत येईल किंवा पुढच्या फर्स्ट वीक मध्ये नक्की येईल मित्रांनो, 100% येईल, काळजी करू नका. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परवा लास्ट डेट आहे, सो लवकरच लिस्ट येईल मित्रांनो. ठीक आहे, आता लक्षात घ्या, कन्क्लूड करा मित्रांनो. 3547 जागेमधली जे काही विद्यार्थी समजा 10% जरी ड्रॉप झाले तरी 355 सीट्स पुन्हा तिथे नव्याने अवेलेबल होतात. म्हणजे सेकंड मेरिट लिस्ट साठी समजा 20% ड्रॉप आउट झाले मित्रांनो तर 709 स्टुडंट्स तिथं काय होतात, म्हणजे 300 परत त्याच्यामध्ये ऍड होतात. 20% जरी ड्रॉप झाले तरी, आणि 30% झाले तरी 800-900 ड्रॉप विद्यार्थी होतात. 30-35% झालं तरी म्हणजे 1000 विद्यार्थ्यांच्या नवीन वॅकन्सी परत तिथे जनरेट होतात. नवीन वॅकन्सी म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऍड नाही होणार. 3553 ज्या वॅकन्सी आहेत त्याच्यामध्येच परत 1000च्या आसपास सेकंड मेरिट लिस्टला नवीन नावे ऍड होणार. असा हा सगळा प्रकार आहे मित्रांनो. म्हणून आता विषय महत्वाचा येतो की सेकंड मेरिट लिस्टला मग 300 ते 1000 नवीन ऍड होणार. मग आमचं त्याच्यामध्ये चान्स आहे का नाही? कारण खूप जणांचे 90 प्लस असून ते सेकंड मेरिट लिस्टची वेट करत आहेत मित्रांनो, कारण की त्यांना आशा आहे की आपलं सुद्धा नाव, आणि 100% तुमचं येण्याचे दाट चान्स आहेत. ज्यांना 90 प्लस आहेत आणि ज्यांचे लोअर आहेत त्यांचे सुद्धा लास्टच्या लिस्ट पर्यंत येऊ शकतात. कारण की सेम फिनोमिना मित्रांनो थर्ड मेरिट लिस्टला होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणून तुमचे पर्सेंटेज किती आहेत, जास्त असतील तर तुमचे जास्त चान्सेस, परंतु बॉर्डर किंवा बॉर्डरचे थोडेसे खाली असतील तरी सुद्धा तुम्हाला तिथे चान्स मिळू शकतो. फक्त तुमचं एक लक, तुमच्या सोबत लक फॅक्टर असायला पाहिजे. आणि मेरिट बाय चान्स, बाय लक, तुमचं लक बेटर असेल, तुमच्या मार्कच्या आसपास आला किंवा बॉर्डर लाईन वर आला तर नक्कीच तुमचं चान्सेस आहेत सिलेक्शनचे. थर्ड मेरिटला सुद्धा काय होणार, तसंच ज्यावेळेस सेकंड मेरिट लिस्ट लागेल, समजा आता इथे 1000 विद्यार्थी नवीन ऍड झाले म्हणजे
3547 प्लस 900 आपण कॅन्डिडेट त्याच्यामध्ये पकडू, म्हणजे 4400 ते 4500 पर्यंत लिस्ट लागेल, सेकंड मेरिट लिस्ट, बरोबर की नाही. 3547 पहिली आणि दुसरी, त्याच्यामध्ये एक 300 ते 1004 मध्ये आपण ऍड केले सेकंड मेरिट लिस्टला, म्हणजे 4450 पर्यंत सिरीज तुमची जाईल सेकंड मेरिट लिस्टला. आता ती सिरीज सिक्वेन्सनी दिली तर त्यापर्यंत जाईल, किंवा नव्याने दिली तर फक्त सेकंड मेरिट लिस्ट 900 ते 1000 विद्यार्थ्यांचीच लागेल मित्रांनो. ठीक आहे. आता मग ज्यांचं परत सेकंड मेरिट लिस्ट मध्ये नाव येणार नाही ते थर्ड मेरिट लिस्टची वाट पाहणार. मग नेमकं आता थर्ड मेरिट लिस्टला कट ऑफ किती जाऊ शकतो, कारण फर्स्टला तर खूप हाय गेलाय, सेकंडला 100% 2-3 टक्क्यांनी नक्कीच खाली येणार मित्रांनो. आता कन्फर्म नाही सांगू शकत, पण थोडा फुल नाही फुलाची पाकळी थोडा कट ऑफ खाली येणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. थर्ड मेरिट लिस्टला तर कन्फर्म सांगतो मित्रांनो, ज्यांचे बॉर्डरवर मार्क्स आहेत, म्हणजे सेकंड मेरिट लिस्टला 1% गेले तर थर्डला त्यांचे चान्सेस आहेत, 100% त्यांचे चान्सेस आहेत थर्ड मेरिट लिस्टला. पण कुणाचे लक्षात घ्या, ज्यांचं सेकंड मेरिट लिस्ट मध्ये 1% गेलं आहे, मग कुठलीही कॅटेगरी असू द्या, ती ओबीसी असेल, SC ST PWD किंवा ओपन कॅटेगरी. समजा ओपन आहे, तुम्हाला आता सेकंडला लागलं 94 मेरिट लागलं, कट ऑफ लागला. ठीक आहे. आणि तुम्हाला आहे 93.85 समथिंग फॉर एक्झाम्पल. तर आता काय तुमचं सेकंडला पण एक अर्धा टक्के मिस होते. मग थर्ड ज्यावेळेस मेरिट लिस्ट लागेल तर या विद्यार्थ्यांचं 100% सिलेक्शन इथे आहे. म्हणून कट ऑफ जशी जशी मेरिट लिस्ट सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अशा मेरिट लिस्ट जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर लाईन वरती मार्क किंवा थोडे फार कमी प्रमाणात मार्क असणाऱ्याचे सुद्धा सिलेक्शन चान्सेस इथे आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. आता तिसरा पॉइंट आपण जे सांगितलं की सेकंड मेरिट लिस्ट 900 ते 1000 विद्यार्थ्यांचीच इथे लागली जाईल. ड्रॉप आउट जर 50% झाला मित्रांनो, लक्षात घ्या, 50% जर ड्रॉप आउट झाला तर इथे डायरेक्ट 2000 नवीन विद्यार्थी ऍड केले जातील, म्हणजे 2000 विद्यार्थ्यांचे सुद्धा नाव येऊ शकतील, किंवा 1500 विद्यार्थ्यांचे सुद्धा सेकंड मेरिट लिस्टला नाव येऊ शकतात. परंतु ड्रॉप आउट साधारणपणे एवढा कधीच होत नसतो. ड्रॉपआउटची रेंज जर पकडली तुम्ही 10 ते हायेस्ट 35% एवढंच ड्रॉपआउट, म्हणजे 35% म्हटलं तरी एक अराउंड 300 ते 1200 च्या रेंज मध्ये विद्यार्थी इथून ड्रॉपआउट होतील मित्रांनो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये लक्षात घ्या, मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं म्हणजे फायनल सिलेक्शन नाही, ते फक्त सिलेक्शनची फर्स्ट स्टेप आहे, फर्स्ट प्रोसेस आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेकंड प्रोसेस आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर कंप्लीट झालं, तुम्ही सक्सेसफुली डॉक्युमेंट सबमिट केले तर तुमचं तिथे फायनल सिलेक्शन मानलं जातं. आणि तुम्हाला शेवटी एक जॉईनिंग लेटर म्हणा किंवा ऑफर लेटर GDS कडून प्रोव्हाइड केलं जातं, त्याच्या अगेन्स्ट तुमचं फायनल कन्फर्मेशन झालेलं असं आपण कन्सिडर करायचं असतं. हा सगळा बेसिक स्टेप आहेत आणि तुमचं 0 to फायनल पर्यंत सिलेक्शनच्या प्रोसेस आहेत ह्या अशा गोष्टी. म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये क्लिअर झाला, फर्स्ट मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, DV ला क्लिअर, थर्ड जॉईनिंग लेटर किंवा ऑफर लेटर तुमच्यापर्यंत आलं मेल वरती किंवा सहसा मेल वरतीच येतं. लक्षात घ्या, जोपर्यंत ऑफर डेट मध्ये तुमचा डेट, वेळ आणि तुमचं प्लेस मेन्शन केलेलं राहत नाही तोपर्यंत तुमचं ते जॉईनिंग लेटर शिवाय ठरू शकत नाही की आपलं सिलेक्शन झालंय. म्हणून फायनल जॉईनिंग ही तुमची त्या ऑफर लेटरलाच पकडून कन्सिडर केली जाते मित्रांनो. ठीक आहे. म्हणून ह्या सगळ्या प्रोसेस आणि फ्लो लक्षात ठेवायचा आहे. आणि जे विद्यार्थी सेकंड मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव येण्याचे चान्सेस आहेत असं तुम्हाला वाटतंय, किंवा बॉर्डर लाईन वर थोडासा 1-1.5% तुम्ही फर्स्ट मेरिट लिस्ट मधून आउट झाला तर सेकंड साठी तुम्ही रेडीला, तुमचं नक्कीच सिलेक्शनचे चान्सेस आहेत. आणि दुसरी गोष्ट प्रो टिप तुमच्यासाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बिलकुल आउट होऊ नका. इथे लक्षात घ्या, तुम्ही DVची पूर्ण तयारी करा, फाईल रेडी ठेवा, जेणेकरून फर्स्ट मध्ये जसे आउट होतील तसं सेकंड मध्ये तुम्ही आउट होता कामा नये. म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं तर थर्ड ची जे वेटिंग आहेत विद्यार्थी त्यांना थोडा स्कोप कमी होऊ शकतो, परंतु सिलेक्शन शेवटी प्रत्येक जण सिलेक्शन साठी चाललेला असतो. म्हणून तुमच्यासाठी तुम्ही बेस्ट करा. बाकीच्यांचं आपण पाहूया, त्यांचं नशीब, त्यांच्या गोष्टी, लक, बॅड लक सगळ्यांना त्यांच्या ह्याच्यानुसार मिळत असतं. सो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
इथेच थांबतो. काही डाऊट प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. जय हिंद मित्रांनो, धन्यवाद.